आमदारबाई वाट बघतायत तुमची, तुम्हाला बोलवलंय. झालंच. कोपरा ना कोपरा बघितला, पण संशयास्पद असं काहीच सापडलं नाही. सापडेल सापडेल. आपली सुरुवात आहे, कसून तपासणी करा, काही ना काही हाती लागेल. काय आतमध्ये कसं आहे, किती खोल्या आहेत, काय व्यवस्था आहे आतमध्ये? साहेब आश्रम एकदम प्रशस्त आहे, पण आश्रम बांधायला याच्याकडे एवढा पैसा कुठून आला हा प्रश्नच आहे साहेब. साहेब आश्रम कसं आहे हे मी तुम्हाला कागदावर काढून दाखवू का? साहेब हा असा 10 गुंठ्याचा प्लॉटच्या एकदम मध्यभागी 5 गुंठ्यात आश्रम आहे. आश्रमाच्या चारी बाजूने जागा मोकळी आहे. मागं असा एक मोकळा पट्टा आहे, इथून एंट्रन्स आहे. आत गेले की डाव्या बाजूला असा प्रशस्त हॉल आहे. इथं असं छोटेखानी स्टेज आहे, त्याच्यावर तो भामटे इथं असं मध्ये बसतो. सगळे भाविक असे पुढं इथं बसतात. इथं रेंज आहे का फोनला? हो साहेब रेंज आहे. मी इथं बसून तुम्हाला व्हिडिओ कॉल केलेला. मागे एक खुली बेडरूम सारखी, या साईडला परत एक प्रशस्त हॉल आहे. कदाचित तो ध्यान वगैरेसाठी त्यांनी केला असेल. तो बाजूचा प्लॉट कोणाचा? आजूबाजूला ओपन स्पेस आहे. इकडं असं जिना आहे, जिन्यातून वर गेलं का नाही की खालच्या सारखाच भाग वरच्या साईडला आहे. ह्या इथं साहेब मागं दरवाजा आहे. आमदारबाई पण आलेला ना आज, त्यामुळे गर्दी लई होती. आज लवकर लोकांच्या मनाचा ताबा घेतलाय. लोक पण इतके अडाणी आहेत. आपण किती समजून सांगा त्यांना, त्याच्याच पायाशी जातात, त्याच्यावरच विश्वास ठेवतात. आपला विवेक त्याच्या पायालाच अर्पण करतात. साहेब या असल्या चमत्काराला नमस्कार. हे जर असं चालू राहिलं ना तर या गावाचं तीर्थक्षेत्र व्हायला वेळ लागणार. अजिबात नाही, अजिबात नाही होऊ देणार मी. करा, सुरू करा. आई कुठे राहिली ती, जे त्याला पाठवलं होतं ना घ्यायला? अहो असं काय करताय? आत्या कशात माहित आहे ना तुम्हासनी? त्या गोपाळच्या आश्रमात यायला नाही म्हणल्या. आजच्या दिवस आले असते तर काय बिघडलं असतं? बस आपलं. अहो मला बी काळजी आहे की त्यांची. त्या शोभाताईसनी सांगितलंय त्यांना जेवण पाठवून द्यायला. फुलताई मी काय म्हणते माहिती का, काही गरज नव्हती शोभाताईसनी बी सांगायची. बाई दिवसभर नुसत्या शिव्या देत राहत्या, त्या शिव्या देऊन देऊन आहे ना पोट भरतं त्यांचं. हा आपा, मी शोभा मावशींना फोन करून सांगितलंय, त्यांनी दिला डबा आजीला. गोपाळ, बाकी आश्रम लय भारी झालाय बरं का. हा एकदम खास. होय. आता तुझी खोली बी तयार झालीये. आमच्या खोलीचं काय? तुमच्या खोलीचं काय? अरे तेच विचारतोय, आमच्या खोलीचं काय? मला काही कळलं नाही आप्पा, काय म्हणताय? नाही आता सगळे आश्रमाचे हिशोब मला बघायचे म्हटल्यानंतर एखादी खोली तर लागलच ना मला. हा आणि या दोन्ही बायका पण येणारच. मग अहो आप्पा, एवढं चांगलं घर आहे आपल्याला. त्यांनी खुशाल इथे यावं, दिवसभर थांबावं, रात्री घरी जावं, पण इथे कोणाला राहता नाही येणार. यांना जर आश्रमात असं एकटं सोडलं तर काही करायला ह्यांना रान मोकळं मिळेल. नाही, यांना असं एकटं सोडता कामा नये. मला इथं थांबलंच पाहिजे. का नाही राहता येणार? मी बायको आहे तुमची, मी राहते की इथं. म्हणजे तुम्ही स्वतःची काही काळजी घेत नाही, मी तुमची काळजी घ्यायला थांबते. आणि मी खरंच सांगते, तुमच्या कुठल्याच कामात काय लुडबुड नाही करणार. तुम्ही तुमचं काम करा, मी तुमची काळजी घेईन. लालीजी, मी तुम्हाला बोललो ना, इथे कोणालाही राहता नाही येणार. अहो आप्पा, हा आश्रम मी लोकांच्या सेवेसाठी बांधलाय. घरातले समजा इथेच येऊन सगळे राहिले तर लोकांना काय वाटेल, माझ्या भाविकांना काय वाटेल? ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. भाविकांनी जे दानधर्म केलंय हे त्यातून उभारलंय आणि मी त्याचा गैरफायदा घेतोय. आणि माझ्या मनाला हे पटत नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त सकाळी या, दिवसभर इथे थांबा, रात्री घरी जा, माझं काहीच म्हणणं नाही. अरे असं काय करतोयस गोपाळ? तुझी काळजी घ्यायला तरी आम्हाला इथे थांबू दे. इथं थांबलं तर काय बिघडणार आहे रे एवढं? आई, पुन्हा तेच. तुम्ही सगळे इथे थांबलात तर हा आश्रम मी स्वार्थासाठीच बांधलाय असेच लोक म्हणतील. तुला हे चालणार आहे का? तूच सांग. लाले,
अय अगं तू बोल ना काहीतरी, तू समजून सांग ना. आता कालपासून समजवतेच आहे, तुम्ही पण आता बोलत ते ऐकायलाच तयार नाहीत, मी काय करू? हे पहा, मला कोणी काहीही सांगण्याची समजवण्याची अजिबात गरज नाहीये. मला माहितीये मी जे बोलतोय ते तुम्हाला पटत नाहीये, पण तुम्हाला तेच करावं लागणार आहे. जेवण करा. जेवण झाल्यानंतर मी जितेंद्रला सांगितलं, तो बाहेर रिक्षा घेऊन थांबला. तुम्ही घरी जा. बाबा मला माहिती आहे तुम्ही आता इथे नाही आहात, पण मी जे काही बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय हा माझा विश्वास आहे बाबा. मी फार विश्वासाने तुमच्याकडे आलोय बाबा. मला खात्री आहे तुम्हीच आम्हाला या अडचणीतून बाहेर काढाल, आमची समस्या सोडवाल. बाबा उभ्या आयुष्यात आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही, तरी हे दुःख आमच्याच वाट्याला काय आहे बाबा. कदाचित तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, माझ्या बायकोवर कोणीतरी काळी जादूच केली असणार आहे. बाबा तुम्हीच तिला यातून बाहेर काढू शकता, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबा आम्हाला या अडचणीतून बाहेर काढा, आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. आम्ही आयुष्यभर तुमची पूजा करू, आयुष्यभर तुमची पूजा करू. बाबा आम्हाला मार्ग दाखवा.